सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षकची भरती निघाली होती आणि फॉर्म भरणे अटकेन झालेले आहे। तर त्या विद्यार्थ्यांचे जे वारंवार एकच कमेंट होती की सर नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याचं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचे ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे। तर मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जिल्ह्यातले जे विद्यार्थ्यांचे कमेंट आहे तर ते येत आहे की सर या ठिकाणी नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यासाठी सुरक्षा रक्षक मंडळ भरती निघाले, तर आमच्या जिल्ह्यामध्ये भरती निघणार आहे की नाही निघणार आहे, कधीपर्यंत ही भरती या ठिकाणी निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की ही जी भरती आहे जिल्ह्यावाईज ही जागा राहते। आता पहा नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यासाठी भरती निघाली, तिथल्या जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म त्या ठिकाणी भरता आला। बाकीचे जिल्ह्यातले विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही। लक्षात ठेवा ही जिल्ह्यावाईज जागा राहते आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, यामध्ये कोणत्या पेपर नाही, कोणत्याही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार, जे काही धरण आहे, बांध आहे, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय आहे अशा ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। आणि खाकी वर्दी सुद्धा भेटते आणि पगार सुद्धा 22,000 रुपये महिना आणि आपल्या जिल्ह्यामध्येच राहते, भेटते आपल्याला ड्युटी, तर चांगली ड्युटी आहे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे। ग्राउंड किती आहे, उंची किती आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। बाकीच्या जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आहे, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात याबद्दल पण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो, ठीक आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सध्याच्या कंडिशनला तर पाहिलं नुकताच जे विद्यार्थी मित्रांनो सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यासाठी झाली होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर आमच्या जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आहे, कधीपर्यंत आमचं ग्राउंड होणार आहे। तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी निवड प्रक्रिया समजून घ्या। एखादमान तुमचं ग्राउंड या ठिकाणी होणार नाही एक लक्षात ठेवा, तुम्ही फॉर्म भरला लगेच तुमचं ग्राउंड होणार अशातली गोष्ट नाही आहे। त्या प्रक्रियेला वेळ त्या ठिकाणी लागतो एक लक्षात ठेवा। तुम्ही फॉर्म भरल्याबरोबर तुमचा लगेच या ठिकाणी ग्राउंड घेणार आहे अशातला भाग नाही आहे। यामधली तर आपण निवड प्रक्रिया जर पाहिला तर आपण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे काही नागपूर जिल्ह्यातलं जे काही कामगार भवन आहे त्या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावणार आहे आणि तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर SMS येणार आहे आणि ते SMS आल्यानंतर ते सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला जे कामगार भवन आहे नागपूरचं तर ते तुम्हाला मेसेजमध्ये येणारच आहे। तर त्या ठिकाणी चाललं जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। तर नॉर्मली प्रोसेस राहते, फक्त आपले ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना फक्त आपलं ते जे काही डॉक्युमेंट आहे त्याच्यावरचे फक्त ते नाव वगैरे वाचते, ठीक आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून देते, फक्त 2 मिनिट 1 मिनिटाची जे विद्यार्थी मिळवणं ती प्रक्रिया राहते, फक्त रांगेमध्ये लागावं लागते, त्यामुळे टाइम लागतो एक लक्षात ठेवा। त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला तिथून जे 1-1.5 महिन्यानं जे विद्यार्थी मिळवणं मेसेजेस येते एक लक्षात ठेवा। तर आता ग्राउंडचेच मेसेज तुम्हाला ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला ग्राउंडचे मेसेज येतात आणि ज्या ठिकाणी ग्राउंड असलं जे सेंटर देते त्या ठिकाणी ग्राउंडवर चाललं जातं, ठीक आहे। तर अशा प्रकारे आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी टाइम आहे थोडा, ऑगस्ट महिन्यापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तरी ग्राउंडला टाइम आहे जवळपास जेव्हा पावसाळा संपणार आहे त्याच्या एंडिंगला होणार आहे, म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत तरी ग्राउंड येण्याचे चान्सेस आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा कारण की ग्राउंड जबरदस्त आहे। यामध्ये रक्षक मंडळची नवीन भरती निघत आहे एक लक्षात ठेवा। आणि ही सध्याच्या कंडिशनला फक्त नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यासाठी निघाली होती, पण बाकीच्या जिल्ह्यांसाठी पण निघणार आहे, त्याचं पण कारण तुम्हाला सांगणार आहे। तर बा सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये पात्रता जर पाहिलं यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं 12वी पास शिक्षण पाहिजे, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता। आणि आपलं जर सिलेक्शन झालं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये तर खाकी वर्दी यामध्ये आहे, तर 8 घंटेची ड्युटी आहे। तर आपलं जर सिलेक्शन झालं जे काही सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय आहे, त्याचबरोबर धरण आहे, बांध आहे, दवाखाना आहे, महानगरपालिका अशा ठिकाणी जे जे सरकारी कार्यालय त्या ठिकाणी ड्युटी करावं लागते, खाकी वर्दी आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला ड्युटी भेटते किंवा आपल्या जिल्ह्यालगत सुद्धा आपल्याला ड्युटी भेटते, म्हणजे आपल्या एरियामध्ये ड्युटी भेटते। त्यामुळे आपला जो खर्च आहे तो कमी, म्हणजे बाकीच्या जसा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जसा खर्च लागतो तसा खर्च तुम्हाला लागणार नाही एक
लक्षात ठेवा. तर चांगली ड्युट्या, पगार 22,000 महिना आहे, खाकी वर्दी आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसारखी. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत आहे, मागासवर्गीयांसाठी 18 ते 40 पर्यंत आहे. तर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सांगून देतो, एक अंदाज आपल्याला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला वॅकन्सी कधी निघणार आहे त्याबद्दल बोलणार आहे. तर आपण या ठिकाणी उंचीचा जर आपण विचार केला, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये उंची तुम्हाला उंचीमध्ये सुद्धा तुम्ही बाहेर येऊ शकता, कारण की यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर मागितले. यापेक्षा जर कमी असेल तर फेल केला जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जे उंची 158 सेंटीमीटर दिली आहे, यापेक्षा जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरता असला पाहिजे. 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे जाग्यावरच. त्यामुळे आपलं जे वजन आहे ते नियमापेक्षा जास्त ठेवा, 1 किलो. आणि पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरता असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, घरी पाठवलं जाणार आहे. छाती 79 सेंटीमीटर, फूट 5 सेंटीमीटर यामध्ये लागणार आहे. तर आता आपण यामध्ये ग्राउंडचा जर विचार केला, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये पर मार्काचा ग्राउंड आहे. सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही यामध्ये मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर आपल्याला सिलेक्शन होणार आहे, ग्राउंडच्या बेसवर आपल्याला नोकरी भेटणार आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 40 मार्कासाठी, 100 मीटर आहे 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 30 मार्कासाठी. तर 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी मारले 40 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क. 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क. 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क. 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क. अशा प्रकारे ग्राउंड आहे. आणि 100 मीटर आहे. 100 मीटर आपल्याला या ठिकाणी 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसजसा कमी टायमिंग येणार तसतशी कमी मार्क भेटणार आहे. गोळाफेक 8.5 मीटरपेक्षा फेकायचा आहे, 30 मार्क भेटणार आहे. आउट ऑफ जर फेकला जसजसा कमी फेकसान तसतशी कमी मार्क भेटणार आहे. तर सेम महाराष्ट्र पोलीस भरतीसारखंच ग्राउंड यामध्ये आहे. याच्या अगोदर असं ग्राउंड नव्हतं, नवीन GR आलेला आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 800 मीटर रनिंग आहे, तुम्ही 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. तर 100 मीटर महिला उमेदवारांसाठी 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसजसा टायमिंग कमी येणार आहे तसतसे कमी मार्क भेटणार आहे. गोळाफेक आहे महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे. जसजसा कमी फेकसान तसतशी कमी मार्क भेटणार आहे. आणि तुम्हाला मार्क या ठिकाणी बोनस भेटणार आहे. जर समजा तुमचं या ठिकाणी NCC झालं असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून मार्क भेटणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला या ठिकाणी NCC B सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क, NCC A सर्टिफिकेट असेल तर 2 मार्क, NCC B सर्टिफिकेट असेल तर 4 मार्क आणि NCC C सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क अशा प्रकारे. आणि MSCIT झाले असेल तर त्याच्या या ठिकाणी 4 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे बोनस मार्क भेटणार आहे. आता सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे हे बाकीच्या जिल्ह्यांसाठी पण येणार आहे. तर आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी येणार आहे अशी विद्यार्थ्यांच्या कमेंट होते. नुकताच या 4 जिल्ह्याची निघाली. आता बाकीच्या जिल्ह्यांची जे विद्यार्थी म्हणून इथून सुरुवात होणार आहे. चंद्रपूरची पण निघणार आहे. म्हणजे हे जी भरती ही डिव्हिजन वाईज निघत असते. ज्या डिव्हिजनमध्ये 7, 8, 10 अशा प्रकारे जिल्हे राहते. जिल्हा वाईज हे या ठिकाणी वॅकन्सी राहते. आता तुम्ही पाहिलं असेल नागपूर डिव्हिजनमध्ये जर पाहिलं, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 4 जिल्ह्यासाठी भरती निघाली. तर असे एका डिव्हिजनमध्ये असे भरपूर काही जिल्हे. आता अमरावती डिव्हिजनमध्ये पाहिलं, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा हे काही 6 जिल्हे मिळून भरती राहते. अशा प्रकारे जिल्हे वाईज मिळून ही भरती राहते. तर ही जी भरती आहे बाकीच्या जिल्ह्याची जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 8 वर्ष होत आले. 6 ते 8 वर्ष या ठिकाणी होत आल्या. ही भरती आली नाही बाकी जिल्ह्याची. तर बाकीच्या जिल्ह्याची आपल्याला भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे ही जी भरती आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आतापासूनच तयारीमध्ये लागा. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तसं आमचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.